सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठमध्ये बी ए भाग 1 सेमिस्टर 1 साठी 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ओपन इलेक्टिव्ह मध्ये मराठा फोर्ट्स आणि स्किल एनहान्समेंट कोर्स 1 मध्ये हिस्टॉरिकल टुरिझम हे विषय निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आजच्या संपर्कसत्रामध्ये स्वागत करतो. हे दोन्ही पेपर 2 क्रेडिटचे आहेत आणि 2 क्रेडिटचे पेपर आहेत. त्यामुळं आपण आज या दोन्ही पेपरचा एकत्रितपणे आढावा घेणार आहोत. तुमच्यापैकी काही जणांचा यातला एक पेपर असू शकतो किंवा दोन्ही असू शकतात. तर त्यांच्यासाठी आपण हे कॉन्टॅक्ट सेशन घेतोय. तुमच्यापैकी सर्वांचे हे दोन्ही विषय आहेत की एक विषय आहे? कसं आहे जरा थोडं सांगितलं तर बरं होईल. साहिल जाधव तुमचे दोन्ही विषय आहेत का हे? हॅलो. हा, तुमचे दोन्ही आहेत ते विषय हे मराठा फोर्ट्स आणि हिस्टॉरिकल टुरिझम? नाही सर, हे माझे सब्जेक्ट फक्त सर हा एकच आहे माझा. हिस्ट्री राईस आणि ग्रोथ ऑफ मराठा स्वराज बर. आणि आणि मराठा राजवट हे एकच दोनच विषय आहेत माझे सर. बर, मराठा राजवट नाही, मराठा फोर्ट्स असेल. हा, मराठा राजवट DSC आहे ना सर. राजवट असं नाहीये. सेकंड सेमिस्टर म्हणताय? राजवटच आहे सर, फर्स्ट सेमिस्टर. फर्स्ट सेमलाच आहे हिस्ट्री. ते हे ग्रोथ काय ते काय? हो. मराठा स्वराज्य तेवढा नाही, आहे. तो एक झाला ना, त्याचं काल आपण कॉन्ट्रॅक्ट सेशन घेतले. हा. आता हे मराठा फोर्स नावाचा ओपन इलेक्टिव्ह आहे. त्याच्यातून तुमचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट सेशन घेतले. तुम्ही जरी ऐकणार असाल तर बसू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण सुरू करूया. हा, बाकी आणि कुणाला आपला विषय सांगायचा आहे काय? ओपन इलेक्टिव्हचा कुठला आहे ते? हा सर, ते सचिन. मला सांगायचं सर. सचिन. किती जण असतात? सचिन मानले. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. या लेक्चरचा थोडा सिलेबस आणि त्याच्यातले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला आता या लेक्चरच्या माध्यमातून सांगेन. तुम्ही ते आपण त्यावर तुम्हाला काही शंका असतील तर ते तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर आपण सिलेबस बघूया आणि सिलेबस बघत आपण पुढचा जो आपला जो काही कॉन्टॅक्ट सिस्टम आहे ते चालू आहे. तर पहिला पेपर जो आहे तुमचा तो आहे ओपन इलेक्टिव्ह. आणि ओपन इलेक्टिव्ह मध्ये हा पेपर आहे, याचं नाव आहे मराठा फोर्ट्स. मराठा फोर्ट्स म्हणजे मराठा किल्ले असं तो पेपरचं नाव आहे. ओपन इलेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला जो निवडता येतो तो पेपर, आणि तुम्ही ज्या पहिल्या सेमिस्टरला जो निवडाल त्याला ओपन इलेक्टिव्ह 1 असं नाव असेल, आणि दुसऱ्या सेमिस्टरला निवडला की ओपन इलेक्टिव्ह 2 असं नाव येईल. मग असे वेगवेगळ्या विषयांचे म्हणजे इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इंग्लिश, मराठी या प्रत्येकाचे ओपन इलेक्टिव्ह असतात. तर तुम्हाला जो हवा तो तुम्हाला निवडता येतो. त्या पद्धतीने तुम्ही आता निवडलेला देखील आहात. तर त्यातला आता जो मराठा फोर्ट्स हा ज्यांचा ओपन इलेक्टिव्ह आहे त्याच्यासाठी आपण हा कॉन्ट्रॅक्ट सेशन आयोजित केलेला आहे. आता याचा आपण थोडक्यात सिलेबस बघूया या पेपरचा. त्याच्या आधी आपण काय करू, सिलेबस पाहण्याच्या आधी आपण थोडं त्याचे जी उद्दिष्ट आहेत या पेपरची ती जरा उद्दिष्ट मी तुम्हाला सांगतो. स्क्रीन दिसते ना तुम्हाला आता? स्क्रीन दिसते?
तर यामध्ये मराठा फोर्ट्स असं जे आपला जो पेपर आहे, त्या पेपरमध्ये आपल्याला किल्ल्यांचा अभ्यास करायचा आहे. तर नेमका हा अभ्यास कशासाठी करायचा आणि याच्यातून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळेल? तर त्या संदर्भातले डिटेल्स जे आहेत ते आपल्याला या पेपरच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. हां, तर ते आपण थोडं पाहून घेऊया आणि त्यामुळे तुम्हाला काय पेपरमध्ये अभ्यास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्याचा एक तुम्हाला अंदाज येतो. आता ते आपण पाहू. Forts were administrative and defensive structures created during the entire history of India. हां, म्हणजे किल्ले हे प्रशासन आणि संरक्षण या 2 आवश्यकतांच्या नुसार हे किल्ल्यांचं जे काही बांधणी जी आहे ती आपल्याला संपूर्ण भारताच्या संपूर्ण इतिहासात, सगळ्या काळाच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हां. Those work as headquarters of surrounding region at the same time useful as the shelter for the neighboring people in the time of distress. हां, म्हणजे किल्ले हे ज्या पद्धतीनं एखाद्या प्रशासनाचं केंद्र म्हणून किंवा प्रशासनासाठी सोयीची जागा म्हणून, त्याचबरोबर सभोवतालच्या याच्यासाठी संरक्षण लक्ष ठेवण्यासाठी म्हणून, अशा दृष्टीनं आपण ते वापरत होतो. पण त्याचबरोबर काही काळ संकट आलं समजा, काही आक्रमण झालं कुणाचं, तर अशा वेळी आजूबाजूच्या गावामध्ये, नगरामध्ये राहणारे जे लोक असायचे, तर त्या लोकांना किल्ल्यामध्ये आश्रय घेता येत असायचा. किल्ल्याच्या संरक्षणामध्ये त्यांना अ, म्हणजे त्या संरक्षणाखाली येता येत होतं. तर त्यामुळे किल्ले हे अशा पद्धतीचं देखील काम करत होते. With the foreign invasion during the medieval periods, the art of constructing stone forts introduced to India. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये जे परकीय आक्रमण झाली हां, तर त्यामध्ये काय असायचं की दगडी किल्ले जे बांधणीचं जे काही कला होती, जे काही पद्धत होती, ती भारतामध्ये रुजली. त्या भारतामध्ये ती सुरू झाली आणि हे मध्ययुगात झालं. Hence forts created during the medieval period are still standing comparing to ancient world. म्हणजे काय व्हायचं प्राचीन काळामध्ये किल्ले जे आहेत ती मातीचा ढीग टाकून किंवा दगड आणि माती यांचा वापर करून किंवा लाकडांचा वापर करून अशा पद्धतीने बनवले जायचे. पण मध्ययुगीन काळात काय झालं की ते दगडांपासून बनवायला लागले आणि त्यामुळे काय झालं त्याच्यामध्ये दगडांना जोडण्यासाठी चुना वगैरे अशा गोष्टी ते वापरत असत. त्यामुळे काय झालं की आता मध्ययुगातले जे किल्ले आहेत ते आज देखील आपल्याला उभे असलेले, अस्तित्वात असलेले दिसतात आणि त्याच वेळी आपण ज्यावेळी प्राचीन किल्ल्यांच्या बद्दल बघतो, त्यावेळी ते आता नष्ट झालेले दिसून येतात. ठीक आहे? तर हे एक गोष्ट महत्वाची आहे. During the glorious period of Chhatrapati Shivaji Maharaj, Maharashtra witnessed the brisk of fort building activities both on the hills and the sea. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकदम आपला जो वैभवशाली काळ आहे महाराष्ट्राचा, तर त्या काळामध्ये आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात किल्ल्यांची बांधण्याचे प्रयत्न झाले, बांधले गेले किल्ले. त्याबरोबर हे किल्ले फक्त डोंगरावर बांधले गेले नाहीत, तर समुद्रात देखील किल्ल्यांची बांधणी झालेलं आपल्याला दिसून येतं. The study of these medieval forts is study of physical reflection of the concept and thoughts of their creators. या मध्ययुगीन किल्ल्यांचा अभ्यास तर तो जो आहे हा फक्त म्हणजे इमारतींचा अभ्यास नसून हा जो सगळा अभ्यास आहे ते किल्ले बांधणाऱ्यांना, किल्ले बांधून घेणाऱ्यांचा, त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या डोक्यात जे काही संकल्पना होत्या त्याचं एक प्रतिबिंब आहे. आणि त्यामुळे तो अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. या सेमिस्टरला काय होईल तर या पेपरच्या माध्यमातून तुम्हाला किल्ल्यांचं एक सर्वसाधारण स्वरूप असेल, त्याच्यातले वेगवेगळे भाग जे असतील किल्ल्यांचे आणि त्याचबरोबर किल्ल्यांचं महत्व हे आपल्या विद्यार्थ्यांना लक्षात येणार आहे. आता या कोर्समधून तुम्ही नेमकं काय शिकाल
तर त्यात तुम्ही काय शिकणार आहे की व्हेरियस टाइप्स अँड बेसिक आर्किटेक्चर कॉम्पोनंट्स ऑफ मराठा फोर्ट्स विल बी अंडरस्टूड. म्हणजे मराठा किल्ले जे आहेत, मराठा काळातले, मराठा राज्यातले जे किल्ले आहेत, त्याचं त्याची वास्तुकला कशी होती, ते कशा पद्धतीने बांधले जायचे, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते होते, हा, त्याची माहिती तुम्हाला यातून मिळेल. आणि त्याचबरोबर दुसरा उद्देश काय, द रोल ऑफ द फोर्ट्स इन द मराठा ऍडमिनिस्ट्रेशन अँड हिस्ट्री वुड बी अंडरस्टूड. म्हणजे मराठा प्रशासनाच्या मध्ये, मराठा राज्याच्या प्रशासनामध्ये, मराठा राज्याच्या इतिहासामध्ये किल्ल्यांचं जो काही भूमिका होती, ती तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून लक्षात येईल. ठीक आहे. तर हे आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे या पेपरच्या माध्यमातून. आता त्याच्यातला पहिला युनिट जो आहे ते युनिट वाईज आता आपण बघूया. जो पहिला युनिट आहे तो आहे ओळख. म्हणजे किल्ल्यांची, मराठा किल्ल्यांची ओळख या अर्थानं तो युनिट आहे इंट्रोडक्शन नावाचा. तर याच्यामध्ये पहिल्या भागात काय आहे की फोर्ट्स अँड डेफिनेशन, फोर्ट्स डेफिनेशन अँड मेजर टाइप्स. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की किल्ला कशाला म्हणायचं, त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या असतील तर त्या व्याख्या समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या किल्ल्यांच्या वेगवेगळे जे प्रकार आहेत, महत्वाचे प्रकार जे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे किल्ला कशाला म्हणायचं, फक्त 4 भिंती डोंगरावर उभ्या केल्या म्हणजे त्याला किल्ला म्हणता येईल का? हा, त्याचबरोबर किल्ल्याचे प्रकार कोणते, म्हणजे डोंगरी किल्ला असेल, समुद्री किल्ला असेल, मग समुद्र किनाऱ्यावरचा किल्ला असेल, घाटाचे रस्ते असतात तिथला किल्ला असेल, किंवा त्याला आपण म्हणता येईल जो किल्ला पठारी प्रदेशात असतो त्याला भुईकोट किल्ला जसं म्हणतात. म्हणजे मैदानी प्रदेश, पठारी प्रदेशात जो किल्ला असतो असे किल्ले. तर असे त्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत किल्ल्यांचे, ते प्रकार आपल्याला या पॉइंटमध्ये समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो नीड टू कन्स्ट्रक्ट फोर्ट्स. म्हणजे आता किल्ल्यांचे एवढे प्रकार जे आहेत ना, ते प्रकार मुळातच याच्यामुळे झाले की किल्ल्या बांधणीची आवश्यकता जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची आहे. किल्ला बांधण्याचे उद्देश वेगवेगळे असतात. म्हणजे समजा आता उदाहरण घेऊ आपण रायगडचे घेऊया. तर रायगडच्या संदर्भात कृष्णाजी आनंद सभासद याच्यात लिहिलेलं आहे की उंच कडा असलेला हा किल्ला जो आहे ते राजधानी म्हणून निवडायला हवा. म्हणून तो किल्ला महाराजांनी आपली राजधानी म्हणून निवडलेला होता की म्हणजे कडा खूप अशा उंच आणि चढता न येणाऱ्या कड्या होत्या. तर राजधानीचं ठिकाण सुरक्षित असावं म्हणून रायगडाची निवड केलेली होती. त्याच पद्धतीनं समुद्रावर वर्चस्व निर्माण करता यावं म्हणून सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी समुद्रामध्ये बांधलेला होता. सिंधुदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल, किंवा खांदेरी, उंदेरी हे किल्ले जे आहेत ते समुद्रामध्ये बांधलेले होते. आता त्यातला सिंधुदुर्ग किल्ला असेल किंवा सुवर्णदुर्ग किल्ला असेल तर हे समुद्रावर वर्चस्व निर्माण व्हावं आणि आपल्या प्रदेशाचं संरक्षण करता यावं समुद्राकडून होणाऱ्या आक्रमणांपासून, म्हणून हे किल्ले बांधलेले होते. त्याचवेळी तुम्ही बघाल की विजयदुर्ग सारखा किल्ला आहे जो किनारी याच्यावर बांधलेला आहे, किंवा अनेक किल्ले आहेत कोकणामध्ये जे समुद्राच्या किनाऱ्यावर बांधलेले आहेत. म्हणजे त्यांची एक बाजू समुद्राच्या बाजूला उघडते आणि एक बाजू जमिनीकडच्या बाजूला उघडते. तर असे जे किल्ले आहेत ते समुद्राचं भूप्रदेशाचं रक्षण करण्यासाठी अशा मोक्याच्या ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीनं बांधलेले होते. खांदेरी उंदेरी सारखे जे बेट आहेत म्हणजे स्वराज्याची मुख्य भूमी जी होती त्याच्यापासून दूर असलेले पण शत्रूच्या प्रदेशाच्या जवळ असलेले
आणि शत्रूचा जो व्यापारी मार्ग आहे त्या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असे किल्ले महाराजांनी बांधले होते. तर त्याचं कारण असं होतं, की हे किल्ले जे आहेत त्या शत्रूच्या व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित करता येईल. त्यांच्याकडून कर वसुली करता येईल. या सगळ्या दृष्टिकोनातून ते बांधलेले होते. हां, तर असे किल्ले बांधण्याची वेगवेगळी उद्दिष्ट असतात आणि त्या उद्दिष्टांच्या अनुसार किल्ल्यांचे प्रकार देखील झालेले असतात. तर ते जी किल्ले बांधणीची जी आवश्यकता जी आहे, ती आपण या पॉइंटच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि या घटकातला शेवटचा जो पॉइंट आहे, तो आहे इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट्स इन मराठा हिस्ट्री. म्हणजे मराठा इतिहासामधलं किल्ल्यांचं महत्त्व हे जे आहे, हे आपल्याला याच्यातून जाणून घ्यायचं आहे, की का बाबा मराठा इतिहासामध्ये किल्ले इतके का महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसं आपण ज्यावेळी मराठा इतिहास अभ्यासतो, त्यावेळी आपण पहिली गोष्ट आपल्या डोक्यामध्ये येते, आपण ज्यावेळेस इतिहास जाणून घेतो, तर पहिली घटना आपल्या समोर येते. ती येते शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्याचा एक निर्णय त्यांचा झाला आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, की पहिल्यांदा तोरणा किल्ला हा ताब्यात घेतला. हां, म्हणजे किल्ला हा आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी, आपल्या प्रदेशाचं संरक्षण करण्यासाठी, यासाठी खूप उपयोगी असतो आणि त्यामुळं किल्ला ताब्यात असला तर तो त्याच्या लगतचा भूप्रदेश जो आहे तो आपल्या ताब्यात येतो. तर त्या अर्थाने शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला पहिल्यांदा जिंकला. मग जावळीचा जो किल्ला होता, ज्याला नंतर प्रतापगड हे नाव दिलं गेलं. तर तो प्रतापगड त्यांनी जिंकून घेतला आणि मग एक-एक करून अनेक किल्ले जे आहेत, पन्हाळा असेल, विशाळगड असेल, पुरंदर असे असे अनेक किल्ले जे आहेत, शेकडो किल्ले जे आहेत, ते महाराजांनी जिंकून घेतले. काही किल्ल्यांचं बांधकाम केलं, काही किल्ले जे होते जे खराब अवस्थेत होते त्यांची दुरुस्ती करून त्यांना मजबूत केलं. तर हे सगळे महाराजांनी केलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या म्हणजे जे काही त्यांनी किल्ल्यांच्या संदर्भात ज्या काही गोष्टी केल्या, त्याच्यातनं आपल्याला त्या किल्ल्यांचं महत्त्व लक्षात येतं. आणि मग मराठा इतिहासामध्ये आपण बघतोय, की अ, ज्यावेळी मिर्झा राजा जयसिंगचं आक्रमण झालं, किंवा इव्हन आपण असा पण विचार करून बघू, की मराठा इतिहासातल्या कितीतरी घटना या किल्ल्याच्या साक्षीने घडलेल्या आहेत. म्हणजे किल्ल्यावर घडलेल्या आहेत. किल्ल्याशी संबंधित गोष्टी घडत असताना त्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पन्हाळगडाचा वेढा असेल आणि त्यातनं शिवाजी महाराजांची सुटका असेल. या दोन्ही गोष्टीमध्ये किल्ला हा महत्त्वाचा बाब होती. म्हणजे पन्हाळगड पण म्हणजे या घटनेमध्ये आपण बघतोय, त्या 3 म्हणजे भौगोलिक स्थानं जी आहेत, ती केंद्रात येतात. म्हणजे पन्हाळगडचा किल्ला, दुसरं पावनखिंड आणि तिसरं विशाळगड. म्हणजे महाराज पन्हाळगडातून वेढ्यातून निघाले आणि अ, खिंडच्या मार्गाने विशाळगडावर पोहोचले. आता या 3 स्थळांच्या मध्ये 2 स्थळ जे आहेत ती किल्ल्यांची आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही पुढे बघाल, की याच्यावर महाराज सिंहगडावर होते आणि सिंहगडावर म्हणजे पुण्याजवळ जे सिंहगड आहे, तिथं होते आणि सिंहगडातून त्यांनी शाहिस्तेखान जिथं थांबलेला होता लाल महालमध्ये, तर तिथं त्याने शिवाजी महाराजांनी छापा मारला होता आणि हल्ल्यामध्ये शाहिस्तेखानाची 2 बोटं जी आहेत ती तुटलेली होती. तर ही जी घटना आहे, ही पण आपल्याला किल्ल्याशी संबंधित असलेली घटना दिसून येते. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, की शाहिस्ता खान नंतर मिर्झा राजा जयसिंगला औरंगजेबनं स्वराज्याच्या विरोधात पाठवलं होतं आणि मिर्झा राजा जयसिंग याने सर्वत्र स्वराज्यामध्ये नाकेबंदी केली होती आणि पुरंदर येथे खूप मोठी लढाई झाली. त्यात म्हटलं की मुरारबाजी देशपांडे जे आहेत ते तिथं मारले गेले आणि खूप मोठी लढाई पुरंदरला झाली होती आणि त्या पुरंदरच्या पायथ्याशी तळ झाला, जो पुरंदरच्या तळ नावानं ओळखला जातो आणि त्याच्यातनं एक मोठ्या संख्येनं शिवाजी महाराजांना जे किल्ले जे आहेत स्वराज्याचे ते
मुघल सत्तेला द्यावे लागले. म्हणजे याच्यामध्ये पण हा जो इतिहास सांगताना देखील आपल्याला किल्ल्यांच्या संदर्भात हा इतिहास सांगावा लागतो. त्यासोबतच पुढं आपण ज्यावेळी बघतो की स्वराज्याचा हे झालं म्हणजे स्थापना होऊन स्वराज्याचा राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी केला स्वराज्य स्थापनेनंतर. तर तो देखील सोहळा जो आहे तो त्यांनी राजधानी म्हणून निवडलेल्या किल्ल्यावर म्हणजे रायगडवर तो केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब हा महाराष्ट्रात आला आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्याशी त्याची जी युद्ध झाली, ज्याला आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध नावानं हा जो काळ ओळखला जातो. हां, तर त्या संपूर्ण कालखंडामध्ये देखील आपल्याला दिसतं की किल्ल्यांच्या आश्रयानं मराठ्यांनी मुघल सत्तेशी संघर्ष केला होता. त्यांच्याशी लढा जो आहे, जो दिला होता तो किल्ल्यांच्या माध्यमातनं, किल्ल्यांच्या मदतीनं दिलेला होता. तर हे जे सगळं आपण वाचतो ज्यावेळी गोष्टी पाहतो, ऐकतो, त्यावेळी आपल्याला किल्ल्यांचं मराठा इतिहासातलं महत्त्व लक्षात येतं. हां, तर त्या अनुषंगानं या चॅप्टरमध्ये, या पॉइंटमध्ये तुम्हाला मराठा इतिहासामध्ये किल्ल्यांचं काय महत्त्व होतं हे थोडं व्यवस्थितपणे जाणून घ्यायचं आहे. आता हे झालं घटनांच्या संदर्भात मी तुम्हाला एक सांगितलं. दुसरं किल्ला हा एक प्रशासनाच्या दृष्टीने देखील महत्त्वाची गोष्ट होती. किल्ल्याचं स्वतःचं एक प्रशासन असायचं. तिथे लोकांच्या नेमणुका व्हायच्या. हां, मग किल्ल्याचं काहीतरी एक काम पण असायचं स्वराज्याच्या मध्ये. ते सगळं तुम्हाला या पॉइंटमध्ये समजून घ्यायचं आहे. ठीक आहे? तर आपण त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघूया. याच्यात काही शंका आहे तुम्हाला? आता दुसरा जो मॉड्यूल आहे, दुसरा जो घटक आहे, तो आहे नेचर अँड आर्किटेक्चर ऑफ मराठा फोर्ट्स. म्हणजे मराठा किल्ल्यांचं स्वरूप आणि वास्तुकला. हां, याच्यात आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, की किल्ले बांधणीसाठी जागेची निवड. कशी जागा असावी, तो भूप्रदेश कसा असावा, ती जागा निवडतो तिथं पाण्याची सोय कशी असावी, त्याच्याकडे जाण्याचे मार्ग किती असावेत, त्या कमी मार्ग असावेत, जागा दुर्गम असावी की सोयीस्कर ठिकाणी असावी, असे अनेक पैलू याच्यामध्ये गुंतलेले होते. तर त्याचा जो अभ्यास आहे तो आपण याच्यातून करणार आहोत. म्हणजे मी असं एकदम मोक्याची उंच जागा आहे असं मी म्हणजे आपण ठरवलं आणि तिथं जर किल्ला बांधायला हवं असं आपल्याला वाटलं, पण तिथं पाणीच नसेल, तर त्या किल्ल्याचा काय उपयोग होऊ शकतो? कारण तो पाणी नसेल तर त्या किल्ल्याचा आपल्याला उपयोग होत नाही. तर अशा पद्धतीने अनेक काही बाबी आहेत, ज्या आपल्याला किल्ला बांधणीसाठी जागेची निवड करताना त्याच्याकडं पाहावं लागतं. तर ते देखील आपल्याला याच्यातून जाणून घ्यायचं आहे या युनिटच्या माध्यमातून. त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे याच्यातला मेजर कॉम्पोनंट्स ऑफ फोर्ट आर्किटेक्चर म्हणजे किल्ल्यांच्या वास्तुकलेचे महत्वाचे भाग म्हणून जो विषय यावेळी पॉइंट आहे हा. तर मेजर कॉम्पोनंट म्हणजे महत्वाचे भाग म्हणजे आता किल्ला म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की 4 भिंती उभ्या केल्या, बांधल्या म्हणजे किल्ला नाही होत. किल्ला बांधायचा असेल तर त्याला तटबंदी हवी असते. म्हणजे उंच भिंती असतात आणि मजबूत असाव्या लागतात. त्याचबरोबर त्याला बुरुज असावे लागतात. त्याचबरोबर त्याला दरवाजा असावा लागतो. त्याचबरोबर त्याला आता दरवाजा असेल तर दरवाजा पण एक मोठा दरवाजा असतो आणि छोटा काही म्हणजे किल्ल्यावर समजा मोठं सामान, हत्ती वगैरे, उंट, घोडे असे न्यायचे असतील तर मोठा दरवाजा हवा आणि माणूस वगैरे जर न्यायचा असेल तर एक छोटा दरवाजा जो असतो की मोठ्या दरवाजाच्या मध्ये तसा छोटा दरवाजा देखील असतो. तर अशी किल्ल्याची वास्तुकला म्हणजे बांधताना वास्तुकलेची काही गोष्टी आहेत, मुद्दे आहेत. ते जे आहेत ते आपला किल्ला बांधताना लक्षात ठेवावे लागतात. तर ते नेमके कोणते भाग आहेत याची माहिती आपल्याला या युनिट या पॉइंटच्या माध्यमातून घ्यायची आहे. तिसरा जो घटक आहे, पॉइंट आहे याच्यातला, तो म्हणजे किल्ल्यामधील मराठा प्रशासन. म्हणजे किल्ला ठीक आहे, किल्ला बांधला तिथं एक 100 सैनिकांना ठेवलं. तर हे यानं काम
पूर्ण नाही होत. हां, म्हणजे आपल्याला किल्ल्याचा जर पुरेपूर तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल, त्याचा वापर व्यवस्थित रित्या करायचा असेल, तर किल्ल्यावर एक प्रशासन व्यवस्था असायला पाहिजे. किल्ल्यामध्ये कोणतरी प्रमुख असायला पाहिजे, ज्याला साधारणपणे किल्लेदार असं म्हणतात. त्या किल्लेदाराच्या हाताखाली किल्ल्यामध्ये शिबंदी असायला पाहिजे. किल्ल्याच्या कारभारामध्ये जो काही पैसा खर्च होतो, त्याचा हिशोब ठेवायला हिशोबनीस असायला हवा. हां, त्याचे असे अनेक प्रशासकीय बाबी ज्या आहेत, त्या किल्ल्यामध्ये घडत असतील. त्या बाबतीत ही प्रशासन व्यवस्था जी आहे किल्ल्याची, ती ठेवावी लागत असते. हां आणि मग मग तिथं कोणाला नेमायचं? किल्लेदार म्हणून कोणाला नेमायचं? किल्लेदार बाबा एखादा किल्ला एखाद्या किल्लेदाराला वंश परंपरेने द्यायचा की कसं? या गोष्टींचा पण देखील महाराजांनी विचार केलेला होता. तर ते आपल्याला या ह्याच्यातून समजून घ्यायचं. म्हणजे समजा तुम्ही आता कुणाला जरी वंश परंपरेने एखादा किल्ला दिला, तर तो किल्ला त्याचा कायमचा होऊन जातो. मग तो तिथला राजा तोच होऊन बसेल. असं होऊ नये यासाठी ते किल्लेदाराच्या ज्या बदलीसारखं केली जाते. त्याला कायम एकाच जागी 10 वर्ष, 20 वर्ष त्याला तिथं ठेवलं जात नसे. तिथून त्याची बदली केली जात असते. 3 वर्ष, 2 वर्ष अशा आहेत. कारण तो जो आहे तो बंडखोरी करण्याची शक्यता आहे किंवा आपलं आपलं पक्ष सोडून दुसऱ्या राज्याला जाऊन मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे तो समजा किल्लेदार हा किल्ल्याचा प्रमुख आहे आणि तोच जर दुसऱ्या राजवटीमध्ये निघून गेला, जसं पार्टीज वगैरे बदलतात ना, पक्ष बदलतात, तसं मतदारसंघ दुसऱ्या पक्षाचे होऊन जातात. तर त्या पद्धतीनं हे किल्ले जर समजा किल्लेदार जर निघून गेला, तर तो प्रदेश देखील राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळं किल्ल्यांचं प्रशासन जे आहे, ते मुख्यतः जी राज्यसत्ता असते त्याच्या मध्यवर्ती जी केंद्रीय सत्ता असते त्याच्या हातामध्ये जास्त असते. हां, तर ती गोष्ट जी आहे ती आपल्याला या किल्ल्यांचं प्रशासन जे आहे त्याच्यातून जाणून घ्यायची आहे. ठीक आहे. तर असा हा पेपर आहे आपला 2 युनिटचाच पेपर आहे. हा 2 क्रेडिटचा पेपर आहे. त्यामुळे हा साधारण तुमचा 40 मार्काचा पण 40 मार्काचा पेपर असेल आणि 10 मार्काचे याचे असाइनमेंट्स असतील. ठीक आहे. तर आता जे काही मी सांगितलं त्यात कुणाच्या काही शंका आहेत का? शंका असतील तर विचारा. मग आपण पुढच्या पेपरबद्दल चर्चा करूया. आहेत का काही शंका? तर ऐकताय ना तुम्ही तिघं? ठीक आहे. तर आता याच्यानंतर आपण काय करूया, जो दुसरा भाग आहे आपल्या पेपरमधला दुसरा पेपर जो आहे, त्या पेपरबद्दलची माहिती जी आहे ती आपण घेऊया. दुसरा जो पेपर आहे तो आहे स्किल एनहान्समेंट कोर्स हिस्टॉरिकल टुरिझम म्हणजे ऐतिहासिक पर्यटन. ऐतिहासिक पर्यटन असा हा पेपर आहे आणि या पेपरमध्ये आपल्याला 2 घटक आहेत या पेपरमध्ये देखील आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करू पहिल्यांदा पेपरचं स्वरूप जे आहे ते आपण थोडं पेपरमध्ये जे उद्दिष्ट आहेत पेपरचे ती जरा आपण पहिल्यांदा समजून घेऊया. हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये तुम्ही बघाल की हिस्टॉरिकल टुरिझम म्हणजे स्किल एनहान्समेंटचा पेपर आहे हा आणि या पेपरमध्ये द कोर्स aims to encourage students to understand various elements involved in tourism industry, especially that historical tourism industry. हा कोर्स जो आहे या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध म्हणजे पर्यटन क्षेत्र जे आहे, पर्यटन उद्योग जो आहे, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या पैलूंची किंवा त्याच्यातले वेगवेगळे भाग जे आहेत, त्यांची माहिती होईल आणि त्यातल्या त्यात ऐतिहासिक पर्यटन उद्योग जो आहे, त्याची विद्यार्थ्यांना विशेष करून माहिती होईल, यासाठी हा पेपर बनवलेला आहे.
इट ऑल्सो विशेस टू ट्रेन देम इन व्हेरियस स्किल्स रिगार्डिंग टूर मॅनेजमेंट. म्हणजे विद्यार्थ्यांना हम्म, पर्यटन म्हणजे पर्यटनाच्या व्यवस्थापनाचे नियोजन करता यावं. म्हणजे त्याला समजा प्रवासाचं नियोजन करता यावं. हां, आणि अशा पद्धतीची काही कौशल्य जी आहेत ती त्या विद्यार्थ्याला समजून यावीत यासाठी आपण हा कोर्स बनवलेला आहे. हां, हे कोर्स शिकल्यानंतर तुम्हाला काय नेमकं माहिती होईल? तर त्या संदर्भात काही मुद्दे याच्यात सांगितलेले आहेत. हां, म्हणजे काय रिसीव्ह नॉलेज अबाउट हिस्टॉरिकल टुरिझम म्हणजे एक ऐतिहासिक पर्यटन म्हणजे काय हे तुम्हाला त्याच्यातून लक्षात येईल. हां, म्हणजे ऐतिहासिक पर्यटन म्हणजे काय, की साधारणपणे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची जी ठिकाणं आहेत, तर अशा ठिकाणी भेट देणं. अशा ठिकाणांची भेट न देता तिथली माहिती घेणं. हां, त्याला ती माहिती घेऊन त्याची पाहणी व्यवस्थित पद्धतीने करणे. तर त्याला आपण ऐतिहासिक पर्यटन असं म्हणतो. मग ऐतिहासिक पर्यटनामध्ये जुनी मंदिरं पण असू शकतात, किल्ले पण असू शकतात, महाल पण असू शकतात. हां, तर त्या दृष्टीनं वेगवेगळी गोष्टी ज्या आहेत ते ऐतिहासिक पर्यटनामध्ये असतात. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे तो लर्न व्हेरियस टाइप्स ऑफ हिस्टॉरिकल साइट्स अँड प्लेसेस इम्पॉर्टंट फॉर हिस्टॉरिकल टुरिझम. तर ऐतिहासिक स्थळे आणि ऐतिहासिक स्थान जे आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपल्याला या पेपरमध्ये शिकून घ्यायचे आहेत. हां, म्हणजे ऐतिहासिक स्थळे कशाला म्हणायचं? म्हणजे किल्ल्यांना म्हणायचं, त्याच्यानंतर महाल असेल, जे काय असेल ते तुम्ही नेमकं कशाला म्हणायचं आणि त्याचे काय-काय प्रकार असू शकतात. हां, त्याची माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. आणि त्यासोबतच ऐतिहासिक पर्यटन जे आहे त्याचं महत्त्व जे आहे त्याची आपल्याला माहिती याच्यातून घ्यायची आहे. त्यातला तिसरा मुद्दा आहे डेव्हलप द स्किल्स ऑफ टूर मॅनेजमेंट. म्हणजे एखादं प्रवासाचं नियोजन करायचं असेल, एखाद्या पर्यटन स्थळाला जायचं असेल, हां, तर ते नियोजन नेमकं कशा पद्धतीने करायचं? त्याचा जी आवश्यक जी कौशल्य आहेत, ती शिकण्याचं काम या कोर्सच्या माध्यमातून होईल. लर्न व्हेरियस सर्किट्स ऑफ हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स इन नेबरहुड. आता याच्यावर दुसरं एक काय की तुमच्या आजूबाजूला आपल्या या प्रदेशाची जवळ असलेले अनेक काही असे शेजारची ठिकाणे आहेत जिथं तुम्हाला ऐतिहासिक महत्वाच्या वास्तू आहे, स्थळं आहेत. तर तो जो आपल्या परिघातला जवळचा जो एरिया आहे, अशा एरियाच्या संदर्भातली माहिती आपल्याला याच्यातून कळेल. आणि अप्लाय देअर लर्निंग बाय व्हिजिटिंग हिस्टॉरिकल प्लेसेस. म्हणजे विद्यार्थ्यांनी आता जे काही शिकलेले आहेत, मी जे काही सांगितलं, जे काही तुम्ही या पेपरमधनं शिकाल, ते तुम्ही ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन ऐतिहासिक स्थळांना समजून घेणं. हां, तर त्या दृष्टीनं हा ज्ञानाचा जो वापर जो आहे तो तुम्ही करावा या दृष्टीनं हा पेपर बनवण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये आता तुम्हाला मी परत पुढचं त्याच्या अभ्यासक्रमाची माहिती देतो. आता याच्यात तुम्हाला पहिलं 2 युनिट आहेत. त्यातलं पहिलं युनिट आहे ते आहे हिस्टॉरिकल टुरिझम म्हणजे ऐतिहासिक पर्यटन. हां, आणि मग त्याच्यात पहिला पॉइंट काय की डेफिनेशन ऑफ टुरिझम अँड टाइप्स ऑफ टुरिस्ट. म्हणजे याच्यात काय करायचं की पहिल्यांदा तुम्हाला पर्यटन कशाला म्हणायचं? याच्या प्राचीन काळातल्या व्याख्या किंवा आताच्या अनेक इथच्या अभ्यासकांच्या व्याख्या ज्या आहेत किंवा सरकारने जे व्याख्या बनवलेल्या आहेत, तर त्या व्याख्या तुम्हाला याच्यातून अभ्यासायला मिळतील. आणि टाइप ऑफ टुरिस्ट म्हणजे टुरिस्टांचे प्रकार, पर्यटकांचे प्रकार. म्हणजे वीकेंडला जाणारे पर्यटक, वर्षातून एकदा जाणारे पर्यटक, हां, धार्मिक स्थळांना जाणारे धार्मिक पर्यटनाचे पर्यटक, ऐतिहासिक स्थळाला जाणारे पर्यटक, नैसर्गिक स्थळांना भेट देणारे पर्यटक, फक्त हॉटेलमध्ये जर जाऊन राहायचं असेल किंवा निवांत राहायचं आहे 2 दिवस म्हणून भेट देणारे पर्यटक, म्हणजे रिसॉर्टमध्ये वगैरे जे लोकं जातात ते किंवा समुद्र किनाऱ्याला जाणारे पर्यटक, असे पर्यटकांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते प्रकार जे आहेत ते तुम्हाला याच्यातून जाणून घेता येतात. हां, तर त्यासाठी तो युनिट मधला जो पॉइंट आहे
त्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्यातला हिस्टॉरिकल टुरिझम, मिनिंग, नेचर अँड स्कोप. म्हणजे ऐतिहासिक पर्यटनाचा अर्थ, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती. म्हणजे ऐतिहासिक पर्यटन कशाला म्हणे? आता वरती तुम्ही पर्यटन म्हणजे काय पाहिलं, पर्यटक कोणत्या प्रकारचे असतात ते पाहिलं. आता त्यातलं ऐतिहासिक पर्यटन कशाला म्हणायचं? म्हणजे ऐतिहासिक स्थळांवर जाऊन भेट देणं, ती समजून घेणं. तर याला आपण साधारणपणे ऐतिहासिक पर्यटन असं म्हणतो. मग त्याच्यात कुठल्या गोष्टींचा समावेश होतो? म्हणजे काही वेळा ब्रिटिशकालीन वस्तू पाहायला आपण जातो. काही वेळा पुरातात्विक स्थळांना भेट देतो. म्हणजे हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल वगैरे ठिकाणी जे लोकं भेट देतात, ते पुरातात्विक पर्यटनासाठी तिथे जातात. किंवा ताजमहल, कुतुब मिनार अशा ज्या गोष्टी बघतात ते वारसा स्थळांच्या भेटी देतात. स्मारक स्थळं जे असतात त्यांना भेटी देत असतात. काही लोकं आता कास पठारामध्ये जातात. ते आता निसर्गाच्या संदर्भात झालं. काही लोकं जे आहेत ते ऐतिहासिक स्थळ म्हणून म्युझियम जे असतात, वस्तू संग्रहालय त्यांना भेटी देतात. ते पण त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर हे जे असे जे पर्यटनाचे वेगवेगळे स्वरूप आहेत आणि त्याची व्याप्ती म्हणजे ऐतिहासिक पर्यटन किती लेव्हलपर्यंत आपण नेऊ शकतो त्याचा एक अंदाज जो आहे तो हा पॉइंट अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्याच्या लक्षात येईल म्हणून हा अभ्यासक्रमामध्ये टाकलेला पॉइंट आहे. त्यानंतर शेवटचा याच्यातला या पहिल्या घटकातला शेवटचा मुद्दा जो आहे तो क्लासिफिकेशन ऑफ हिस्टॉरिकल प्लेसेस, साइट, मॉन्युमेंट्स अँड म्युझियम. म्हणजे ऐतिहासिक स्थळे, स्थान, स्मारके आणि वस्तू संग्रहालय त्यांची विभागणी कशी केलेली आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो की ऐतिहासिक स्थळे, मग कुठली ऐतिहासिक स्थळे म्हणजे किल्ले असतील, राजवाडा असेल किंवा पुरातात्विक स्थळ असेल किंवा एखादी युद्धभूमी असेल. तर हे या पद्धतीनं त्याची विभागणी केलेली असते. त्यासोबत वस्तू संग्रहालय असतील तर वेगवेगळ्या पद्धतीची वस्तू संग्रहालय म्हणजे काही स्थानिक वस्तू संग्रहालय असतात, काही राष्ट्रीय वस्तू संग्रहालय असतात, काही राज्य वस्तू संग्रहालय असतात. त्याचसोबत काही वैयक्तिक वस्तू संग्रहालय असतात. काही वस्तू संग्रहालय विशिष्ट थीमनुसार बनवलेले असतात. हं. विशिष्ट थीमनुसार म्हणजे काही त्यात ऐतिहासिक अ, असतात, तर ती पण फक्त मराठा इतिहासाच्या संदर्भात असतात. काही असतात ती संस्थानाच्या इतिहासाच्या संदर्भात असतात. काही असतात ते फक्त पुरातात्विक वस्तू संग्रहालय. असंच वस्तू संग्रहालयाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार तुम्हाला याच्यातून शिकायचे आहेत. तर असा हा पहिला घटक आहे या पेपरमधला. त्याच पद्धतीनं दुसरा घटक जो आहे याच्यामध्ये ट्रान्सलेशन करायचं राहिलेलं आहे. तर ऐतिहासिक पर्यटन आहे प्लेसेस इम्पॉर्टंट फॉर हिस्टॉरिकल टुरिझम. त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर ऐतिहासिक पर्यटनासाठी महत्वाची स्थळे जी आहेत त्याची एक माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. तर ती कोणती आहे तर त्याच्यामध्ये आपलं जसं तो मुद्दा होता की नाही ज्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थी आपल्या आजूबाजूला शेजारीच्या प्रदेशामध्ये असलेल्या ऐतिहासिक स्थळांनी त्याला माहिती होईल. आणि तिथे जाऊन तो व्हिजिट देऊन ते समजू शकतो. मग आपल्याला आपल्या भागामध्ये म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा हा शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातला भाग आहे. तर इथले काही पर्यटन स्थळ जे आहेत त्यांना व्हिजिट करून विद्यार्थ्यांना ते समजून घेता येईल. अशी महत्वाची स्थळे कोणती आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे साताराचं साधारण सर्किट आहे म्हणजे फिरून बघता येईल असं. तर त्यामध्ये सातारा आहे,
साताऱ्याच्या जवळ अजिंक्य तारा असेल, तिथं वस्तू संग्रहालय आहे. आता वस्तू संग्रहालयामध्ये मी मध्ये गेलो होतो मागील 2 आठवड्यापूर्वी. तर तिथं वाघनखे जे आहेत ते शिवाजी महाराजांची तिथं प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत, जी लंडनमधनं इकडे आणलेली आहेत. तर ती देखील आता सध्या तिथं पाहायला मिळते तिथल्या वस्तू संग्रहालयामध्ये. ते विद्यार्थ्यांना पाहता येईल. औंधमध्ये पण मी गेलो होतो. औंधला जे तिथले भवानराव पंत नावाचे संस्थानिक होते. तर त्यांनी खूप सुंदर असं कलेचं वस्तू संग्रहालय जे आहे त्याच्यामध्ये चित्र आहेत, काही वस्तू आहेत, वेगवेगळ्या देशातल्या कलात्मक वस्तू आहेत, हा मूर्ती आहेत. मग मूर्ती लोखंडी असतील किंवा संगमरवरच्या मूर्ती देखील आहेत. त्याचं एक चांगलं संग्रहालय जे आहे ते औंधमध्ये त्यांनी उभारलेलं आहे. तर ते त्यांना बघता येईल. त्याचसोबत शिखर शिंगणापूर. शिखर शिंगणापूर हे महत्वाचं धार्मिक स्थळ आहे. अ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्हणजे परिवारातलं महत्वाचं ते स्थान होतं, कुटुंबासाठीचं. त्या शिखर शिंगणापूर जे आहे त्याचं देखील माहिती तुम्हाला याच्यातून मिळेल. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे याच्यातला तो आहे कोल्हापूर सर्किट. कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या साधारण जवळची जी जागा आहे त्याच्या संदर्भात म्हणजे कोल्हापूर शहर जिथं तुम्हाला टाउन हॉल म्युझियम आहे, त्याच्यानंतर न्यू पॅलेस म्युझियम आहे, त्यासोबतच इथं मंदिर आहे, अंबाबाईचं मंदिर आहे कोल्हापुरामध्ये. त्याचसोबतच इथं तुम्ही बघितलं तर पन्हाळगडाचा किल्ला आहे. पन्हाळा म्हणून जे सर्किटमध्ये नाव दिलेलं आहे. पन्हाळगडावर अनेक वास्तू आहेत ते तुम्हाला पाहता येतात. ऐतिहासिक ही सगळी ऐतिहासिक स्थानं आहेत. आणि ज्योतिबा जिथं मंदिर आहे तर ते देखील तुम्हाला पाहता येईल. अशा पद्धतीचं हे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून तुम्हाला अभ्यासता येतं. त्यासोबतच तिसरा जो पॉइंट आहे याच्यातला तो हे पुण्याच्या आसपासचा पर्यटन क्षेत्र म्हणजे पुणे शहर. तिथं तुम्हाला शनिवारवाडा पाहता येतो. पुण्यामध्ये तुम्हाला दिनकर राजा दिनकर केळकर म्युझियम जे आहे ते पाहता येतं. तिथं महात्मा फुले म्युझियम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आहे. त्यासोबतच तिथं तुम्हाला अनेक पुरातन वास्तू म्हणजे पुणे विद्यापीठाची ब्रिटिशकालीन इमारत पाहता येते. जवळच सिंहगड नावाचा जो किल्ला आहे तो पुण्यामध्ये गेल्यानंतर पाहता येतो. ते पुण्याशी संबंधित काही पर्यटन क्षेत्र आहेत ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची ते आपल्याला याच्यात बघायचं आहे. कारले भाजे हे तर जी लेणी आहेत, हा, बौद्ध लेणी. अश्विनी मोरे आवाज बंद करा, माईक बंद करा तुमचा. अश्विनी मोरे माईक बंद करा. कारले भाजेच्या लेणी आहेत, कारले भाजे या ठिकाणी. तर ती लेणी देखील तुम्हाला याच्यातून अभ्यासता येतील. बौद्धकालीन लेणी आहेत ते तुम्हाला याच्यातून समजून येतील. आणि जेजुरीमध्ये खंडोबाचं मंदिर आहे. तर ते खूप जुनं मंदिर आहे म्हणजे अगदी प्राचीन काळापासून ते मंदिर आहे. आणि पेशव्यांच्या कागदपत्रांमध्ये देखील त्याचा उल्लेख आपल्याला बऱ्याचदा मिळतो. तर या जेजुरीच्या संदर्भातली माहिती देखील आपल्याला या पेपरच्या माध्यमातून मिळेल. ठीक आहे. तर असा हा आपला पेपर आहे. अं, याच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. आहेत का काही शंका? काही शंका आहेत? विचारा, काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता काही अडचण नाही असं आपण गृहीत धरूया. जर प्रश्न जर असतील तर विचारा. बोला. अश्विनी बोला.
ठीक आहे, मग तुमच्या काही शंका नाहीत असं मी गृहीत धरतो आणि तुम्ही सर्वजण या संपर्क क्षेत्रासाठी जॉईन झालात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. तुमची परीक्षा जी 16 ऑक्टोबर पासून होणार आहे त्याचं अजून वेळापत्रक आलेलं नाहीये. ते वेळापत्रक पण लवकर मिळेल आणि त्या हिशोबाने तुम्ही सर्वांनी आपले जे पेपर आहेत त्याचा अभ्यास करा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं पास व्हा अशी मला अपेक्षा आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आणि तुम्ही सर्वजण या संपर्क सत्रासाठी तुम्ही सर्वजण या संपर्क सत्रासाठी जॉईन झालात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. हॅलो. हां नमस्कार. हां हां बर बर बरोबर. बरं 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 ठीक आहे. ते यांच्याशी झालं का बोलणं? करोडे सरांशी झालं बोलणं? करोडे सर एम एच आहे ना हे? हां मग एकदा फक्त ते फॉर्म पाठवून ठेवा आणि मेसेज टाका व्हॉट्सअपला. हो हो पाठवले. बरं चालतं. ओके हो. Ah.
सर मगाचा विषय क्लिअर झाला का? तुम्ही त्यांना तुम्हाला नावं पाठवा असं काहीतरी म्हणाले होते ते तुम्हाला. बर, मग त्याच्यानंतर काय झालं काय? हां, मेसेज काय आला? ओके म्हणले काय? हॅलो, काय आलं मेसेज?